अंगणवाडीतील निकृष्ट पोषण आहाराची सोशल मीडियावरती व्हिडिओ केल्यामुळे निलंबित करण्यात आलेल्या रेश्मा पारधी या अंगणवाडी सेविकेचं निलंबन मागे घेतल्याची माहिती नुकतीच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी दिली आहे। आपल्यासोबत आंबेगाव तालुक्याचे महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कुलदीप जाधव आहेत। जाधव साहेब, काय सांगाल? खरं तर ही जी महिला जी अंगणवाडी सेविका आहे हिच्या निलंबनावरून खरं तर खूप गदारोळ झाला होता। मात्र आता या महिलेचं निलंबन मागे घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाने दिली आहे। आत्ता आपल्याकडून मला सदर माहिती मिळते। मी बाकीच्या कामामध्ये व्यस्त होतो, त्यामुळे सदर माहिती मला मिळेल नाही आहे। आता आपण सांगितलं समजती आणि जिल्हा परिषद माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि जिल्हा परिषद सदर अधिकारी आहेत त्यांच्या अधिकारामध्ये त्यांनी तो साहेबांनी निर्णय घेतला असेल। खरं तर आज दिवसभर या जे काही मुद्दा आहे हा सर्व समाज माध्यमांनी सर्व मुख्य माध्यमांनी उचलून धरला होता। याबाबत तुमच्या वरिष्ठांसोबत काही चर्चा झाली होती का? जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांसोबत तुमची काही चर्चा झाली होती का? त्या संदर्भात साहेबांची चर्चा झाली होती। त्यांनी इत्यंभूत माहिती घेतली होती, त्यांना माहिती पण देण्यात आलेली होती आणि साहेबांच्या अधिकारामध्ये पुढच्या कक्षामध्ये जे काही निर्णय घ्यायचे असतात त्या संदर्भात साहेबांनी सदर बाबतीत निर्णय घेतले असते। खरं तर आता कोणत्याही मुख्य अधिकाऱ्यांनी नाही तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी म्हणजे लोकप्रतिनिधींनी हा निर्णय जाहीर केला आहे की निलंबन आम्ही मागं घेतोय। आता याची पुढची प्रक्रिया कशी असते याच्यावरती मुख्य अधिकारी असतील किंवा तुमच्या विभागाचे जे जिल्हा परिषदेतले CEO असतील, डेप्युटी CEO असतील, आता ही प्रक्रिया नक्की कशी राहील निलंबन मागे घेण्याची? वरिष्ठ पातळीवर तसे आदेश आम्हाला प्राप्त होतील आणि आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांना पुन्हा पूर्ववत सेवेत रुजू करून घेण्यात येईल। धन्यवाद। खरं तर निलंबन मागे घेतल्याची कारवाई अजून अधिकाऱ्यांना माहीत नाही आहे। मात्र वरिष्ठ पातळीवरून जसे आदेश प्राप्त होतील त्या आदेशानुसार आम्ही ही निलंबनाची कारवाई मागे घेऊ आणि संबंधित अंगणवाडी सेविकेला पुन्हा रुजू करून घेऊ अशी माहिती या ठिकाणी इथे महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी कुलदीप जाधव यांनी दिली आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, घोडेगाव, पुणे।